जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवमयि जगत्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वैशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशमस्कंद उत्तरार्ध. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन. भस्म झाला कालयवन मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारकागमन. रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे. पराभव शिशुपाल रुक्मीचे. 54व्यात यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा. 55वा तयाचा. जांबवंती सत्यभामा कृष्ण विवाहाचा. स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण शतधन्वोद्धार. फिरोनी द्वारकेशी आला अक्रूर. 57व्यात मधुर कथा तयाचे. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया. 58वा सांगे तया. 16 सहस्र 100 जाया. 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. मृगराज कथा 64. 65 बलराम ब्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68. वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही. 69व्यात कथा ही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदीवान. आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन. यज्ञात पावला अपमान. 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला.
शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरोद्धोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बल्वलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदाम्याची ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांची द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञानमाता पित्याशी 85, सुभद्राहरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूपे धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज चैत्र शुद्ध अष्टमी 1947. उद्या नवमीचा दिवस, श्रीरामनवमीचा दिवस. त्यामुळे या नवमीच्या निमित्ताने 1-2 शब्द सुरुवातीलाच बोलूया. श्रीरामनवमी भगवान श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस, चैत्र शुद्ध नवमी. त्याचप्रमाणे इतरही आपल्या संप्रदायातील 5 जणांचे जन्म याच दिवशी दुपारी 12 वाजता झालेले आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. जांब समर्थ या गावी चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी शके 1530 समर्थांचा जन्म झाला. समर्थांच्याच परंपरेमध्ये असणारे समर्थांच्या नंतर श्री कल्याण स्वामी, त्यांच्यानंतर जगन्नाथ स्वामी आणि त्यांचे शिष्य असणारे श्री यादव स्वामी, जे प्रत्यक्ष नारदांचे अवतार होते. त्यांचा मठ कोयाळ, जिल्हा बीड या ठिकाणी आहे. या श्री यादव स्वामींचा जन्मसुद्धा उद्याच्याच रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता झालेला आहे. त्यानंतर आपण ज्यांची अनेक पारायणं केली, जवळपास 390-400 प्रमाणे पारायणं आपण केली 250व्या पुण्यतिथीनिमित्त, ते श्री रघुनाथ स्वामी, ज्यांचा मठ पसरणी या ठिकाणी आहे. आपल्याला माहीत असेल, आपण ही पारायणं केलेली आहेत. त्यांचासुद्धा जन्म उद्याच्याच दिवशी झालेला आहे. त्यानंतर श्री सीताराम महाराज खिर्डी. आता हे खिर्डी हे संस्थान आहे. सीताराम महाराजांचे त्या ठिकाणी समाधी मंदिरसुद्धा आहे. पंढरपुराहून जेव्हा आपण मेथोडेकडे जातो तेव्हा या खिर्डीच्या ठिकाणी, तिथून मग डावीकडे वळलं की आपण मेथोडेच्या मठामध्ये जातो, मेथोडे या गावामध्ये जातो. त्या सीताराम महाराजांचासुद्धा जन्म याच वेळेस झालेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या विदर्भामध्ये असणारे लोणी जे क्षेत्र आहे, तेथील श्री सखाराम महाराज, लोणीचे सखाराम महाराज यांचा सुद्धा जन्म याच दिवशी चैत्र शुद्ध नवमीला झालेला आहे. म्हणजे अशा अर्थाने 6 जणांचा जन्म या एकाच दिवशी झालेला आहे. वेगवेगळा काळ असेल, शके वेगळा असेल, पण या सगळ्यांचा जन्म या चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी, जो आपण उद्या नवमीचा उत्सव साजरा करणार आहोत. भगवंताच्या अनेक अवतारांपैकी लीलावतारांच्या कथा असणारा एक अध्याय आपण पूर्वी पाहिला होता श्रीमद भागवतामध्येच. तो अध्याय थोडासा वेगळ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मुद्दाम घेऊन मी सांगत आहे. द्वितीय स्कंधामध्ये 7वा अध्याय तो होता, भगवंताच्या लीलावतारांच्या कथा. त्यामध्ये अनेक लीला भगवंत जे करणार आहेत त्याचा उल्लेख त्यावेळेस शुकदेवांनी त्या ठिकाणी केला. तेव्हा परीक्षित राजा म्हणतात की या भगवान श्रीकृष्णाने, ज्याने माझं आईच्या गर्भामध्ये असताना रक्षण केलं, ज्यामुळे मला परीक्षित हे नाव प्राप्त झालं, त्या भगवंताचं चरित्र इतक्या थोडक्यामध्ये मला नको आहे. तो अध्याय जो होता तो द्वितीय स्कंधामधला 7वा अध्याय. त्यामध्ये सगळ्याच भगवंताच्या लीला ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. श्री हरिविजय नावाचा एक ग्रंथ आहे, ज्यामध्ये 36 अध्याय आहेत. त्या हरिविजय ग्रंथाचं वाचन आता सध्या माझं सुरू आहे. 36 अध्याय आहेत आणि भगवंताच्या, कृष्णाच्या बाललीला त्यामध्ये खूप सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. संपूर्ण दशमस्कंद जो आहे तो त्यामध्ये आहे. त्यासुद्धा आपण जरूर वाचाव्यात. या श्रीमद भागवताच्या द्वितीय स्कंदामधल्या 7व्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो. त्यामध्ये
येच प्रलंब खर दर्दुर केश अरिष्ठ मल्लेभ कंस यवनाः कुज पौंड्रकाद्याः अन्येच शाल्व कपी बल्वल दंतवक्त्र सप्तोक्ष शंभरा विदुरथ रुक्मी मुख्याः. म्हणजे आणखीही या भगवान श्रीकृष्णाने अनेक असुरांचा वध केले आहे, त्यांना सद्गती प्राप्त करून दिली आहे. त्यामधली नावं जी आहेत ती प्रलंबासूर, धेनुकासूर, बकासूर, केशी, अरिष्टासूर, चाणूरादी पैलवान, कोलयापीड हत्ती, कंस, कालयवन, भौमासूर, मिथ्या वासुदेव म्हणजे पौंडरक, ही कथा पण आपण पाहिली. शाल्व ते पण पाहिलं आपण. द्विविध वानर, त्यानंतर बल्वल आणि दंतवक्त्र यांचंसुद्धा आपण पाहिलं. त्यानंतर नग्नजिताचे 7 बैल, त्यांना त्यांनी कसं व्यसन घातलं ते पाहिलं. शंभरासूर, विदुरथ, रुक्मी अशा अनेक असुरांचा भगवंतांनी कसा वध केला हे सगळं थोडक्यामध्ये त्यावेळेस शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितलं. पण परीक्षित राजाची उत्कंठा होती की हे सगळं चरित्र मला विस्ताराने सांगावं, आणि त्याप्रमाणे श्री शुकदेवांनी हे चरित्र दशमस्कंदामध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे. आता श्रीमद भागवताच्या या सगळ्या वाचनामध्ये एक लक्षात घ्यायचं आपल्याला की सुरुवातीला जो शौनकादी ऋषी यांचा संवाद जो सांगितलेला आहे, सूतजी आणि शौनकादी ऋषी, जो नैमिषारण्यामध्ये झाला, आणि जी कथा आपण आजपर्यंत ऐकली त्या कथेमध्ये हे सूतजी जे आहेत ते रोमहर्षण आणि त्यांचा पुत्र असणारे सूतजी म्हणजे उग्रश्रवा. आता आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं की बलरामाने या रोमहर्षणाचा काय म्हणून आपण वधच केला म्हणून एका दृष्टीने. बलराम यात्रेमध्ये असताना एका कुशाग्राने ते फेकून मारल्यानंतर त्यांचा वध झाला. आता हे पाप बलरामांना लागलं आणि त्याचा जो अध्याय आहे तो आपल्याला आज पाहायचा आहे. त्यामध्ये हे पाप लागल्यानंतर बलरामाने काय प्रायश्चित्त घ्यावं हे ऋषीमुनी त्यांना सांगतात. कालच्या अध्यायामध्ये आपण शेवटी पाहिलं, इल्वलस्य सुतो घोरो बलबलो नाम दानवहा. ते ऋषी सांगतात की इल्वलाचा पुत्र असणारा बलवल, या बलवलाचा एक महाभयंकर नावाचा या नावाचा दानव आहे. तो प्रत्येक पर्वकाळी, आता पर्वकाळ म्हटलं की अमावस्या आणि पौर्णिमा हा पर्वकाळ समजला जातो, त्या दिवशी तो येऊन आमचं जे काही त्या ठिकाणचे सत्र चालू असेल, यज्ञ सुरू असेल, त्या यज्ञामध्ये तो यज्ञ आमचा कसा नाश पावेल, आमचं अनुष्ठान कसं भंग होईल याचा तो त्या ठिकाणी आम्हाला दरवेळेस त्रास देतो. तो येथे येऊन रक्त, विष्ठा, मूत्र, दारू, मांस आमच्या यज्ञवेदीमध्ये आणून टाकतो. आता जे प्रायश्चित्त तुम्हाला घ्यायचं आहे त्या प्रायश्चित्तामध्ये आम्ही असं सांगतो की तुम्ही त्या पाप्याला मारा आणि ही तुमच्याकडून आमची फार मोठी सेवा होईल. आणि तसंच या भारतवर्षामध्ये भारतम वर्ष परित्य, भारत खंडाला प्रदक्षिणा करून सुसमाहिता म्हणजे पवित्र अंतःकरणाने युक्त होऊन 12 मासान चरित्वा 12 महिन्यापर्यंत तुम्ही सगळ्या भारतामध्ये भ्रमण करावं आणि तीर्थस्नानी भव म्हणजे सगळ्या तीर्थांमध्ये स्नान करणारं असं तुमचं रूप जे आहे, व्यक्तिमत्व जे आहे ते विकसित होईल. आणि एका अर्थाने ह्या तीर्थस्नानाने तुमच्याकडून हे प्रायश्चित्त पूर्ण होईल, ते प्रायश्चित्त घेतल्यासारखं होईल आणि आम्हालाही तुमचा लाभ होईल असं सांगून या आता 19व्या अध्यायामध्ये बलबलाचा उद्धार आणि बलरामांची तीर्थयात्रा. श्रीमद्भागवतामध्ये एक श्लोक येतो, सदासेव्या श्रीमद्भागवती कथा यस्याः स्मरणमात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. आपण पाहिलं जसं हे प्रयागराजामध्ये 3 नद्यांचं संगम त्या ठिकाणी आहे, त्यामध्ये अनेक जण आपल्याकडे स्नान करून आलेले आहेत. तेच 3 तीर्थ जे आहेत गंगा, यमुना आणि सरस्वती हे या श्रीमद्भागवताच्या रूपाने आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून त्या सदासेव्या श्रीमद्भागवती कथा, श्रीमद्भागवतामधल्या कथांचं श्रवण आपण सर्वदा केलं पाहिजे. आणि यस्याः स्मरणमात्रेण, ज्यांच्या स्मरणमात्राने, ज्यांच्या श्रवणाने, ज्यांच्या वाचनाने, ज्यांच्या कीर्तीच्या कथा गाण्याने, त्या ऐकण्याने काय होतं तर जीवाच्या ठिकाणी हरिश्चित्तम समाश्रयेत, आपल्या
चित्तामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीहरी येऊन समाश्रयेत ते त्या ठिकाणी येऊन आश्रय करतात. आपल्या चित्तामध्ये भगवंताचं अधिष्ठान प्राप्त होतं आणि त्यामुळे अंतकाले तू येनैव श्रूयते शुकशास्त्र वाक. शुकशास्त्र वाक, वाक म्हणजे हा वाग्यज्ञ आहे, ज्यामध्ये शुकदेवाने ही सगळी कथा सांगितली आणि त्यामध्ये परीक्षिती राजा उद्धरून गेलेला आहे. प्रीत्या तस्यैव वैकुंठम गोविंदोपी प्रयच्छती. प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने होणार आहे. शुकदेव परीक्षिती राजाला सांगतात, एखादा पर्वकाळ सुरू झाला की मोठा झंझावात यायचा, म्हणजे ऋषींचं जे आहे ते सांगतात, आणि धुळीचा वर्षाव होऊ लागला आणि सगळीकडे पुवाची दुर्गंधी, आपण पाहिलं पू, रक्त, हे जे आहेत मांस जे आहेत याची दुर्गंधी सगळीकडे पसरू लागली. आणि त्याच वेळेस त्या यज्ञशाळेमध्ये बलवल नावाच्या दानवाने प्रवेश केला आणि मलमूत्रासारख्या अपवित्र गोष्टी त्या ठिकाणून त्याने आणून टाकल्या. आणि एवढ्या झाल्यावर हातात शूळ घेऊन तो स्वतः दिसला त्या ऋषीमुनींना. आता तो त्याचं स्वरूप जे आहे त्याचं वर्णन केले आहे. काजळाच्या ढिगाप्रमाणे प्रचंड काळाकुट्ट असं त्याचं शरीर होतं. जसं दैत्य राक्षस आपण लहान मुलांना म्हणतो बागुलबुवा येईल, त्याचं वर्णन आपण जसं करतो तसा तो होता. त्याची शेंडी, दाढी, मिशा या तापलेल्या तांब्याप्रमाणे लालबुंद होत्या. उग्र दाढी आणि भुवंच्यामुळे त्याचा चेहरासुद्धा अतिशय भयानक आणि उग्र असा दिसत होता. आता बलरामाने त्याला पाहून बलरामाने शत्रुसेनेचा संहार करण्याच्या उद्देशाने सस्मार मुसलम राम, मुसळ राम म्हणजे बलराम, परसैन्य विदारण, त्याच्या सैन्याचा त्या बलबलाचं जे काही सैन्य असेल त्या ठिकाणी तो घेऊन येत होता आणि तो विध्वंस करत होता. त्या सैन्याचं विदारण करण्यासाठी बलरामाने मनामध्येच विचार केला आणि ते मुसळ आणि त्यांचं नांगर हल जे आहे त्यांचं स्मरण केलं. हलंच दैत्यम दमनम ते तूर्णम उपस्तस्थुः. त्यामुळे त्या ठिकाणी ते दोन्ही प्रगट झाले. हे दोन्ही शस्त्र बलरामाच्या हातामध्ये आली. तमाकृष्य हलाग्रेण बलबलम गगने चरम. बलबल जो आहे तो गगनामध्ये चरण करत होता, आकाशामध्ये संचार करत होता. बलरामाने आपल्या नांगराच्या टोकाने त्याला ओढून त्याच्या डोक्यावर अत्यंत क्रोधाने आपल्या मुसळाचा प्रहार केला. आता बलरामांचं हे जे मुसळ आहे त्याचा प्रताप आपण मागेसुद्धा पाहिलेला आहे. बलरामाने ते इंद्रप्रस्थाला जेव्हा गेले, हस्तिनापुराला गेले, तेव्हा म्हणजे आजच्या दिल्लीमध्ये यमुनेच्या काठी सगळ्यांचं त्यांनी दर्शन घेतलं, सगळ्यांना बोलावलं आणि त्यावेळेस बलरामांना इच्छा झाली की या यमुनेनेसुद्धा आता यावं आणि आपल्याबरोबर क्रीडा करावी. पण यमुना नदी काही तिकडे आली नाही. यमुनेने याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे बलरामांना क्रोध झाला आणि त्याने ते नांगराचा फाळ जे आहे तो जमिनीमध्ये इतक्या जोरात त्यामध्ये टाकला आणि ती जमीन ओढून घेतली आणि त्यामुळे यमुना नदीचं पात्र जे आहे ते आणि ती जमीन जी आहे यमुना नदीच्या काठी असणारा त्या दिल्लीचा भाग जो आहे तो यमुनेच्या उताराकडे अजून खाली जात गेला. म्हणजे त्या नदीचा प्रवाहच त्या ठिकाणी बदलला. हा जो मुसळाचा प्रभाव आहे तो आपण पाहिला. तसं आता मुसलेन आहन क्रुद्धो मूर्ध्नी ब्रह्मद्रुहम बलाहा. या बलरामाने त्याच्या डोक्यावर त्याचा प्रहार केला आणि त्यामुळे त्या प्रहारामुळे त्याचं कपाळ तुटून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. संस्तुत्य मुनयो रामम प्रयुज्यावित तथा शिशः. आता त्या ठिकाणी उपस्थित असणारे ऋषीमुनी जे होते त्यांनी पण हे सगळं दृश्य पाहिलं आणि बलरामांना भरपूर आशीर्वाद दिला. देवाने वृत्रासुराला मारणाऱ्या इंद्राला अभिषेक करावा त्याप्रमाणे या ठिकाणी बलरामांचा सुद्धा अभिषेक करण्यात आला. त्या ऋषीमुनींनी आपलं यज्ञ जो आहे आता यापुढे चांगला निर्विघ्नपणे पार पडेल या आनंदामध्ये बलरामांना वैजयंतीम ददुर्मालाम श्रीधाम अमलान पंकजाम त्यांनी काय काय दिलं याचं वर्णन या ठिकाणी केलं. बलरामांना दिव्य वस्त्रे दिली आणि दिव्य अलंकार अर्पण केले. रामाय वाससी दिव्ये म्हणजे दिव्य वस्त्र, वाससी म्हणजे दिव्य वस्त्र दिले आणि दिव्यान भरणानीच आभरण म्हणजे आभूषणं दिली आणि श्रीधाम अमलान पंकजाम भगवंताच्या गळ्यामध्ये असलेली जी माळ आहे ती कमळाची माळ जी अमलान
म्लान म्हणजे जे कोमेजून जातात. सकाळचे चांगले टवटवीत दिसणारी फुलं संध्याकाळपर्यंत असे कोमेजून जातात. पण ही वैजयंती माळ अशी आहे की त्याची फुलं कधीही कोमेजणार नाहीत. अशी माळ घेऊन बलरामांचा सत्कार करून त्यांच्या गळ्यामध्ये ती घातली. आणि ऋषींचा निरोप घेऊन बलराम ब्राह्मणांसह कौशिकी नदीवर आले आणि तेथे स्नान करून शरयू नदीचा ज्या ठिकाणी उगम आहे त्या सरोवरावर ते जाऊन पोहोचले. अनुस्रोतेन सरयूं प्रत्यागम उगम्य सहा. त्या नदीच्या काठावर जात असताना प्रयाग तीर्थावर ते आले. तेथे स्नान आणि देवादिकांचे तर्पण करून तेथून ते पुलहाश्रमाला गेले. आता पुलहाश्रम म्हणजे आपल्याला राजा भरत ज्याने पुढे हरणाच्या रूपामध्ये आणि जे पुढे जडवरीच झाले, त्यांनी ज्या ठिकाणी उपासना केली ते आता नेपाळमध्ये असणारं गंडकी तीर्थ, गंडकीच्या नदीच्या गाठी, त्यानंतर गोमती नदीच्या गाठी आणि नंतर विपाशा या नदीच्या गाठी बलराम गेले आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर शोणित नदीमध्ये त्याने स्नान केलं. गोमतीम गंडकीम स्नात्वा विपाशाम शोण आप्लुतः गयाम गत्वा पितृनिष्ठा गंगासागर संगमे. त्यानंतर गयेला ते गेले. गयेच्या ठिकाणी भगवंताचं काय म्हणतो आपण पदकमल जे आहे ते त्या ठिकाणी ते चिन्ह आहे. तेच त्या ठिकाणचे मोठं असं मंदिर त्या ठिकाणी आहे. नदीच्या काठावर ते मंदिर आहे. आपल्या लक्षात आलं असेल की आपण ही सगळी यात्रा एकदा केली होती 2011-12च्या दरम्यान. आमच्या प्रल्हाद महाराजांच्या पादुका घेऊन आपण सगळी ह्या यात्रा केली. त्यावेळेस आपण या ठिकाणी सुद्धा गयेला जाऊन श्राद्धसुद्धा आपण केलेलं आहे, पितृतर्पण केलं. तसं बलरामाने त्या ठिकाणी पितृतर्पण केलं आणि तेथून पुढे पश्चिम बंगालमध्ये गंगासागराच्या ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी गंगासागराला मिळते त्या गंगासागर क्षेत्रावर जाऊन त्याने त्या ठिकाणी सुद्धा स्नान केलं. पुढे महेंद्र पर्वतावर ते जाऊन पोचले. उपस्पृश्य महेंद्राद्रौ रामम दृष्ट्वाम इवाद्य चहा सप्तगोदावरीं वेण्याम पंपाम भीमरथीं ततः. सप्तगोदावरी, वेणा, पंपा सरोवर आणि भीमरथी या नद्यामध्ये स्नान करत कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी ते गेले. कार्तिक स्वामी म्हणजे आपलं केरळची राजधानी असणारं अनंतपुरम, केरळची राजधानी जे त्या ठिकाणी ते गेले कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी. आणि या कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी कार्तिक स्वामींचं दर्शन हे स्त्रियांसाठी वर्ज्य आहे आणि ठराविक तिथीलाच ते दर्शन घेता येतं. कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर महादेवांचं जे निवासस्थान आहे ते श्रीशैल पर्वतावर बलरामजी जाऊन पोचले. स्कंदम दृष्ट्वा ययो राम श्रीशैलम गिरीशालयम द्रविडेश महापुण्यम दृष्टाद्रिम व्यंकटम प्रभू. या श्रीशैल पर्वतावर गेले. आजही श्रीशैल पर्वतावर खूप छान असं जंगल आहे, वनराजी आहे. त्या ठिकाणी शंकराचं खूप चांगलं मंदिर आहे, श्रीशैलाचं मंदिर आहे. आणि त्या ठिकाणून जसं आपण तिरुपती बालाजीची पोथी वाचतो त्यामध्ये तिरुपती बालाजीच्या लग्नामध्ये पद्मावतीबरोबर झालेल्या लग्नामध्ये जो मांडव बांधला होता 200 योजनेपर्यंत त्या मांडवाचा विस्तार होता. तिरुपती बालाजीपासून या श्रीशैल पर्वतापर्यंत मांडव त्या ठिकाणी होता. कारण त्या लग्नासाठी म्हणून किती कोट्याने कोटी असे देवदेवता त्या ठिकाणी आलेले होते. त्या देवतांचं विमान आकाशात असताना आकाशाकडे पाहिलं तर आपल्याला आकाशसुद्धा दिसत नव्हतं, एवढं विमानांची दाटी झाली होती. मग तिथून बलराम जे आहे ते व्यंकटेशाच्या दर्शनासाठी तिरुपतीला गेले. त्यानंतर कामाक्षी, शिवकाची, विष्णुकाची असं दर्शन घेत अत्यंत पुण्यक्षेत्र असणाऱ्या श्रीरंगम या तीर्थाला ते गेले. भगवान श्रीकृष्णाचं हे एक अद्भुत असं श्रीरंग क्षेत्र आहे. त्या ठिकाणी गेले, दर्शन घेतलं. ऋषभाद्रीम हरे क्षेत्रम दक्षिणाम मथुराम तथा. त्यानंतर ऋषभ पर्वत, ऋषभाचल, व्यंकटाचल अशी अनेक नावं त्या ठिकाणी आहेत. 7 पर्वत जे आहेत त्यामधलं हे ऋषभ पर्वतावर गेले. दक्षिण मथुरा क्षेत्र, त्यानंतर सेतुबंधाची सुद्धा त्यांनी यात्रा केली. सेतुबंध क्षेत्र म्हणजे रामेश्वरापाशी असणारा. आणि या ठिकाणी तत्राम अयुतम ददात धेनूर. अयुत म्हणजे 10,000 गायींचं दान बलरामाने त्या ठिकाणी केलं. कृतमाला आणि ताम्रपर्णा नदीमध्ये स्नान करून
7 कुलपर्वतांपैकी मलय पर्वतावर ते गेले. त्या ठिकाणी मग पुढे अगस्त्य मुनींनी त्यांचं त्यांनी दर्शन घेतलं त्यांच्या क्षेत्राचं आणि त्यांना अभिवादन केलं. आणि दक्षिणम तत्र कन्याख्याम दुर्गाम देवीम ददर्श सहा. त्या ठिकाणी पुढे ते दक्षिण समुद्रावर गेले. पश्चिम, पूर्व आणि दक्षिण समुद्र या तिघांचा संगम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी म्हणजे कन्याकुमारी या क्षेत्रावर जाऊन कन्याकुमारी देवीचं त्यांनी दर्शन घेतलं. नोकरीमध्ये असताना एकदा त्या ठिकाणी मी गेलो होतो. माझ्या माहितीप्रमाणे त्रिशूर या ठिकाणी केरळ ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये कार्यक्रम होता. 7-8 दिवस होतो. रविवारची सुट्टी पाहून आम्ही त्या ठिकाणी कन्याकुमारीचं देवीचं दर्शन घेतलं. स्वामी विवेकानंदांनी ज्या ठिकाणी 3 दिवस 24, 25, 26 डिसेंबर 1992 ज्या ठिकाणी तप केलं तो खडक जो आहे तो श्रीपादशिला नावाने प्रसिद्ध आहे. कन्याकुमारीचं ते दिव्य क्षेत्र आहे आणि त्याच्या दर्शनासाठी अनेक जण आजही त्या ठिकाणी जातात. विवेकानंद केंद्राचं ते मुख्य ठिकाण त्या ठिकाणी. तथा फाल्गुन मासाद्य अनंतशयनम या तीर्थक्षेत्राला ते गेले आणि पंचाप्सरस तीर्थामध्ये त्याने स्नान केलं आणि पुन्हा या ठिकाणी 10,000 गायी दान दिल्या. भगवान बलराम तिथून मग पुढे केरळ आणि त्रिगर्त देशामध्ये जाऊन शंकराचं क्षेत्र असणाऱ्या गोकर्णाच्या ठिकाणी आणि गोकर्ण महाबळेश्वर. तर 2 महाबळेश्वर, एक क्षेत्र महाबळेश्वर आणि गोकर्ण महाबळेश्वर. आपण जे महाराष्ट्रामध्ये असलेलं महाबळेश्वर जे आहे त्या ठिकाणी आपल्या दिवाकर गोसावींचा मठ होता. आजही तो मठ आहे. त्याचे मठपती आहेत. ते सुद्धा आपल्या ओळखीचे आहेत. पुण्यामध्ये ते राहतात आणि खूप चांगला मठ त्या ठिकाणी महाबळेश्वरामध्ये आहे. पण हे गोकर्ण महाबळेश्वर आहे ज्याची कथा आपल्या श्री गुरुचरित्रामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये गोकर्ण म्हणजे भगवान शंकराने आपलं जे लिंग आहे, पिंड जे आहे तेच रावणाला दिलं आणि रावण ते घेऊन येत असताना योजना अशी झाली की आता हे जर त्याने नेलं तर हे चांगलं होणार नाही. म्हणून योजना गणेशांची झाली आणि भगवान गणेश जे आहेत देवता गणपती हे एका छोट्या खेड्यातल्या मुलाचं वेश घेऊन हातामध्ये काठी आहे, घोंगडी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी मध्येच जाऊन त्यांना आठवण करून दिली रावणाला की अरे संध्येची वेळ झाली, तू संध्या का नाही करून घेत. तेव्हा रावण म्हणतात की मला भगवंताने सांगितलं की हे ते लिंग आहे ते मी जमिनीवर ठेवायचं नाही आणि ते जर ठेवलं तर मग ते त्या ठिकाणीच राहील. ते खूप मोठी कथा आहे त्यामध्ये. तर ते गोकर्ण क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी आमचे गोकर्णाख्यम शिवक्षेत्रम सान्निध्यम यत्र धुर्जटे, ज्याच्या सान्निध्यामध्ये धुर्जटी म्हणजे भगवान शंकर त्या ठिकाणी नेहमी विराजमान असतात. त्या ठिकाणी ते गेले आणि त्यानंतर आर्याम द्वैपायनीम दृष्ट्वा शूर्पारकम अगाध बलहा, शूर्पारक क्षेत्रामध्ये ते गेले. तापी, पयोष्णी आणि निर्विंध्या अशा नदीमध्ये स्नान करून पुढे ते दंडकारण्यामध्ये गेले. आता दंडकारण्य म्हटलं की पुन्हा आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख होतो. म्हणजे आजचं जे आपलं नाशिक क्षेत्र आहे दंडकारण्य पंचवटी तिथून हे क्षेत्र दक्षिणेकडे विस्तार पावलेलं आहे. ज्या ठिकाणी नाशिकमध्ये ज्याची नासिका त्या तिची शूर्पणखेचं नाक ज्या ठिकाणी कापलं ते क्षेत्र त्या ठिकाणी ते गेले आणि मग तिथून पुढे प्राविश्य रेवा अगमत यत्र माहिष्मती पुरी, रेवा नदीचा उगम असणाऱ्या माहेश्वर तीर्थ ज्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांचा मोठा महाल आहे त्या माहिष्मती नगराजवळ नर्मदेच्या किनारी ते आले आणि मनोतीर्थाचं स्नान करून त्यानंतर ते पुढे गुजरातमध्ये म्हणजे प्रभास क्षेत्री परत गेले. मनोतीर्थम अस्पृश्याचं प्रभासम पुनरागमन, प्रभास क्षेत्रापासून सुरू केलेली यात्रा बलरामाने त्या ठिकाणी पूर्ण केली. आता तिथे गेल्यानंतर ब्राह्मणांकडून कौरव पांडवाच्या युद्धामध्ये अनेक क्षत्रियांचा संहार झाला ही बातमी त्यांना कळाली. सर्व राजन्य निधनम भारम मेने ऋतम भुवहा, आणि सगळ्या राजांचा भार म्हणजे पृथ्वीचाच भार हा कमी झाला हे ऐकून त्यांनासुद्धा चांगलंच वाटलं, आनंदच झाला. ज्यासाठी आमचा जन्म झाला परित्राणाय साधनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, या भगवंताच्या वचनाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आणि ज्येष्ठ बंधू असणाऱ्या बलरामाने हा अवतार घेतला आणि त्या ठिकाणचा भूमीचा भार जो आहे तो त्याने हलका केला. रणभूमीवर त्यावेळेस युद्ध सुरूच होतं. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गदायुद्ध त्यावेळेस सुरू होतं.
आणि त्या युद्धामध्ये भीमसेन आणि दुर्योधन यांचं युद्ध सुरू होतं आणि त्यांना थांबवण्यासाठी बलराम जे आहे ते कुरुक्षेत्रामध्ये गेले. हरियाणामध्ये हिसार या गावी हरियाणा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये 1 महिन्याचा एका कोर्ससाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळेस दर रविवारी आम्ही तिथून जवळ असणाऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन दर्शनासाठी जात होतो. त्यावेळेस या कुरुक्षेत्रामध्ये गेलो होतो, दर्शन घेतलं. कुरुक्षेत्र हे खूप छान असं तीर्थ आहे. त्या ठिकाणी प्रत्येकाने जाऊन दर्शन घ्यावं. भगवंताने जी गीता सांगितलं ते सुद्धा त्या ठिकाणी त्याचं स्मारक आहे. त्या ठिकाणी कृष्णाचं एक खूप चांगलं म्युझियम आहे. ते म्युझियम पाहिलं तर या दशमस्कंदाचे सगळे चित्र त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची माहितीसुद्धा दिलेली आहे. त्या कुरुक्षेत्रामध्ये या बलराम हे जाऊन पोचले. युधिष्ठिरस्तु तं दृष्ट्वा, युधिष्ठिराने पाहिलं की बलराम दादा आलेले आहेत. यमो कृष्णार्जुन अपि अभिवाद्याम अववंस्तुष्णीं किम विभिक्षुर इहागतः. भीमसेन आणि दुर्योधन हे हातामध्ये गदा घेऊन अगदी निकराचं लढाई करत होते. त्याच वेळेस युधिष्ठिर, नकुल, सहदेव, श्रीकृष्ण, अर्जुन यांनी बलराम दादा आल्याचं पाहिलं आणि सगळेजण त्यांना वंदन करायला पुढे आले. आता हे या ठिकाणी कसे आले, कशासाठी आले हे सगळं विचारपूस झाली. गदापाणी उभौ दृष्ट्वा समरब्धो विजयैषिणो. गदापाणी हातामध्ये गदा घेऊन भीमसेन आणि दुर्योधन अनेक पवित्रे करत गदा युद्ध करत आहेत हे त्याने पाहिलं आणि त्यांच्या दोघांच्यामध्ये खूप क्रोध होता. आता जेव्हा एखाद्या दोघांमध्ये मारामारी किंवा भांडणं सुरू असतात तेव्हा त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते. एक म्हणतो मला याने पूर्वी त्रास दिला, एक म्हणतो माझं धन याने लुटून घेतलं आणि त्या विचाराने त्यांच्यामध्ये वैर निर्माण झालेलं असतं. या ठिकाणी सुद्धा दुर्योधन आणि भीमसेन यांच्यामधलं जे वैर आहे ते वैर काय आहे ते आपण सगळे जाणतो. लहानपणी या भीमसेनाला विषयुक्त असे लाडू खाऊ घातले आणि त्याला उचलून तो बेशुद्ध झाल्यावर त्याने त्या नदीमध्ये त्याला टाकून दिलं. आणि भीमाचं असं होतं की ज्या ठिकाणी त्याचा त्या भूमीचा स्पर्श होत होता त्याची शक्ती भीमाची हजारो पटीने वाढत होते. दुर्योधन आणि या भीमामध्ये असं युद्ध सुरू असताना त्या ठिकाणी आमचे बलराम महाराज त्या ठिकाणी गेले. आता बलरामाने हे सगळं पाहून तस्माद एकत्र सेह युवतो समवीर्य यो. बलराम म्हणतात या भीमसेनामध्ये भरपूर ताकद आहे आणि त्याची ताकद त्याची पाठ जमिनीला लागली की वाढतच जाते. हे त्याच्यामधला एक म्हणजे विशेष गुण आहे. आणि दुर्योधन जो आहे तो गदायुद्धामध्ये प्रबळ आहे. गदायुद्धामध्ये त्याचं कौशल्य दुसऱ्याकडे नाही. आता या दोन्ही गोष्टी जर एकत्र केल्या तर या गदायुद्धामध्ये भीम जिंकेल का दुर्योधन जिंकेल हे मात्र मला सांगता येत नाही. असं या ठिकाणी तस्माद एकत्रसेह युवयोः समवीर्य हो न लक्षते जयोन्यो. याचा जय होईल का याचा पराजय होईल. कारण युद्ध म्हटलं की कोणाच तरी जय आणि कोणाच तरी पराजय हा होणारच आहे. पण हे दोघेही सारखेच असल्यामुळे तुम्ही हे युद्ध थांबवा. विरमत्व फलो रणः. विरम म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ते थांबवा. न तद्वाक्यम जगृर हातुर्बद्ध वैरो नृपार्थवत. आणि आता ते म्हणतात पूर्वीचं जे दुर्वैर होतं, पूर्वीचं दुरुत्तर एकमेकांना केलेलं होतं ते सारखं त्याची आठवण येत होती आणि त्या दोघांचाही राग वाढीस लागला होता. आता बलराम हे सगळं पाहून मनामध्ये आणतात. कारण बलरामाच्या दृष्टीने भीम जो आहे तो पांडवांच्याकडचा असल्यामुळे आणि बलराम आणि श्रीकृष्ण पांडवांच्या साथीला असल्यामुळे कारण त्यांच्या आश्रयाला हे सगळे पांडव होते आणि म्हणूनच त्यांना विजय मिळत होता. तत्र शरीर विजयोर्भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. आणि दुसरीकडे दुर्योधन जो आहे त्याचे गदायुद्धामधले गुरु जे आहे ते बलराम आहेत. त्यामुळे बलरामांची त्यावेळेस तिथे पंचायत झाली. आता कोणाच्या बाजूने आपण राहावं. आणि मग ते म्हणतात दिष्टम तद अनुवानो रामो द्वारयतीम येयो. की प्रारब्धच असं असेल की या दोघांमध्ये युद्ध व्हावं आणि म्हणून त्यांना विशेष आग्रह न करता त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते म्हणत की हे प्रारब्धानुसारच होत आहे आणि प्रारब्ध म्हणजे हे पुन्हा भगवंताच्या कृष्णाच्या इच्छेनेच होत आहे हे लक्षात घेऊन रामो द्वारवतीम येयो. द्वारवती म्हणजे आपल्या द्वारकेला ते परत आले. द्वारकेला आल्यावर उग्रसेन महाराज आपले प्रियजन हे जे आहेत त्यांना त्यांची भेट झाली. उग्रसेनादिभिः
प्रीतेर ज्ञातीभिही सम उपागत. या सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि मग बलराम तिथून पुढे नैमिषारण्यामध्ये गेले. आता नैमिषारण्यामध्ये ऋषींनी वैर, युद्ध इत्यादींचा त्याग केल्यामुळे बलरामांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे यज्ञ करविले. वास्तविक यज्ञ हे बलरामांचे अंगच होते. बलराम म्हणजेच यज्ञ आहे. आणि मग त्या ठिकाणी बलरामांनी त्या ऋषींना खूप चांगल्या प्रकारचा उपदेश तिथे केला आहे. तेभ्यो विशुद्ध विज्ञानम भगवान व्यतरत विभुः. आणि मग त्यामधलं विशेष जे आहे उपदेशामधलं ते थोडक्यामध्ये आपण पाहूया. येनैवात्मन्यदो विश्वम आत्मानं विश्वगम विदुः. याचा अर्थ जो गीतेमध्ये भगवंताने आपल्या शब्दात सांगितला, आपल्याला समजेल असा सांगितला. गीतेमधला आत्मसंयम योग नावाचा 6वा जो अध्याय आहे त्यामध्ये 30वा श्लोक आहे. याचा अर्थाचा यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. यो मां पश्यति सर्वत्र. भगवंत अर्जुनाला सांगतात, जो या चराचरामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये मी आहे असं पाहतो. सर्वंच मयि पश्यति, सर्व ठिकाणी मयि म्हणजे मला पाहतो. तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. म्हणजे यो मां पश्यति सर्वत्र, सगळं माझ्यामध्ये आहे आणि जे बाहेर सगळे आहे त्यामध्ये सुद्धा मीच आहे अशी ज्याची बुद्धी धारणा झाली त्याच्यासाठी तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. मी त्याला कधीही एकटा सोडत नाही आणि तोही मला सोडून कुठेही जात नाही. म्हणजे शरणागती ही असे अनन्य शरणागती असली पाहिजे. माझं हे सगळं आहे असं म्हणण्यापेक्षा भगवंत माझे आहेत हे म्हणण्यामध्ये साधकाची उच्च अवस्था लक्षात येते. आमच्या साखर कैलाचे श्री प्रल्हाद महाराज यांची जी भक्तमंडळी होती त्या काळचं सांगतं. ती भक्तमंडळी सगळीकडे दर्शनासाठी गेली. महाराजांची आज्ञा घेऊन महाराजांना विचारूनच हे सगळे गेले. आणि जेव्हा परत आले तेव्हा येऊन आपल्या सगळ्या यात्रेचा वृत्तांत महाराजांच्या समोर निवेदन केला. त्यामध्ये ते म्हणतात, आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो, ज्या ज्या देवतांचं तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतलं, त्यामध्ये महाराज दर्शन घेताना आम्हाला तुम्हीच सर्वत्र आहात हे दिसत होतं. आता महाराज त्यांना म्हणतात की आता तुम्ही परत आलात, आता माझ्यासमोर असताना माझं दर्शन घेताना तुम्ही हा विचार केला की हे सगळं तीर्थक्षेत्र तुम्ही जे पाहिलं ते सगळं माझ्यामध्येच आहेत. यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति. असा उपदेश या ठिकाणी बलरामांनी त्या ऋषीमुनींना केला नैमिषारण्यामधल्या. आणि नंतर आपले नातलग आणि इष्टमित्रासह बलरामाने आपल्या पत्नीसह म्हणजे रेवती, हा भाग आपण पाहिला बलरामाचा विवाह, बलराम आणि रेवती, रेवत राजाची कन्या रेवती. त्यामुळे हे दोघे ते यज्ञांत स्नान केलं. त्या ठिकाणचं यज्ञ संपूर्ण झाला. यज्ञांत स्नान, अवभृत स्नान केलं आणि सुंदर वस्त्रालंकार त्याने धारण केले. त्यावेळी चंद्र जसा इतर चांदण्यामध्ये शोभून दिसावा तसा त्या बलराम आणि रेवती त्या ठिकाणी शोभून दिसत होते. भगवान बलराम हे अनंत आहेत म्हणून अनंत तिरुअनंतपुरम, अनंतम वासुकी शेषम, या सगळ्या नवनाग जे आहेत त्यामधले सगळ्यात श्रेष्ठ असणारे हे अनंत आहेत. अनंत म्हणजे बलराम. आणि त्यांचं स्वरूप हे सर्वसाधारण मनाला न कळणारं आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंताचं हे स्वरूप, हे अवतारांचं रहस्य कळणं अवघड गेलं. त्यामुळे आता आणि अनेक ग्रंथामध्ये भगवंताच्या लीलांचं वर्णन केलं आणि सगळं करून म्हणतात देथ शेषही मौनावला. शेष जो आहे तो एवढं सहस्रमुखांचा शेष, तो सुद्धा वर्णन करण्यासाठी काय म्हणतात त्याला योग्य नाही की त्याची क्षमता नाही. आणि तो शेष म्हणजेच हे अनंत आहेत. आणि मग मायेने मनुष्यासारखे त्यांनी दोघांनी मनुष्य शरीर धारण केलं. बलराम हे शेष आहेत आणि श्रीकृष्ण ते शेषशाही भगवंत नारायण आहेत. आणि बलरामांच्या अशा चरित्रकथांची गणती करणेसुद्धा कठीणच आहे असं या ठिकाणी म्हटलं. आता शेवटच्या श्लोकामध्ये आत्तापर्यंत 25 श्लोकामध्ये जवळपास प्रत्येक अध्यायामध्ये ह्या गोष्ट येऊन गेली. योनुस्मरेत रामस्य कर्माण्य अद्भुत कर्मणः
सायं प्रातः अनंतस्य विष्णू स दयितो भवेत. जो मनुष्य अनंत आणि अद्भुत पराक्रम करणाऱ्या भगवान बलरामांच्या लीलांचं चरित्रकथांचं सायंकाळी आणि सकाळी स्मरण करतो तो भगवंतांना प्रिय होतो. सचमेन प्रणश्यती. असं म्हणत हा अध्याय या ठिकाणी 79वा अध्याय समाप्त होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे बलदेवतीर्थयात्रा निरूपणं नाम 79तमोऽध्याय. हा 79वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता उद्या रामनवमीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देऊया. आपण मागेसुद्धा असाच भाग घेतला होता की ज्यामध्ये 3 प्रवचनामध्ये यादव स्वामींचं चरित्र पाहिलं. त्याचप्रमाणे आमच्या रघुनाथ स्वामींचंसुद्धा चरित्राचं वाचन आपण सगळ्यांनी केलं आहे. या रामनवमीच्या निमित्ताने अशा ग्रंथाचं वाचन पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून व्हावं अशी प्रार्थना करूया. कारण आपण आधीच म्हटलेलं आहे सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा. याचा परिणाम काय होतो? यस्या स्मरणमात्रेनं हरिश्चित्तम समाश्रयेत. भगवंताचं अधिष्ठान हे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये व्हावं यासाठी अशा ग्रंथांचं वाचन आपण सर्वांनी अवश्य करावं. एवढं आपण नंतर या ठिकाणी थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणा. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी ती अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा बदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा 12 कळीचा रवी अंतरिचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नभे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय.